नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रासाठी खूप मोठा जी आर आलेला आहे. खूप महत्वाचा तो जी आर आहे. तो जी आर तुमच्यासाठी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही जर आपल्या योजनेतून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेअंतर्गत सर्व काही माहिती मिळत राहते. मित्रांनो, नेमकं जी आर काय? कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी कार्ड अनिवार्य करण्याबाबत. फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. याबद्दल हा जी आर आहे. आणि जर तुम्ही काढलं नसेल तुमच्या कुठे कुठली योजना बंद होतील, काय काय तुम्हाला त्रास होणार हे आपण या जी आर मध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, जी आर खूप मोठा आहे, पण आपण जे महत्वाचे आणि कामाचे पॉईंट राहणार आहेत ते आपण याच्यात वाचून घेऊया. हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता, त्याला वाचू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता. सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे, जाऊन तुम्ही त्याला फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे अपडेट मिळत राहतील. कृषी जो पहिला पॉईंट आहे मित्रांनो, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी कार्ड दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळ, ऑनलाईन प्रणाली इत्यादी मध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्यात अनिवार्य आयुक्त कृषी यांनी करावी. तर मित्रांनो, जे काही तांत्रिक पोर्टल राहतात कृषी विभागामार्फत जे राबवले जातात योजना, काही पोर्टल राहतात, काही वेबसाईट राहतात, त्याच्यात बदल करण्यात यावं. म्हणजेच त्याच्यात शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे कंपल्सरी टाकण्यात यावा, अशा प्रकारे हा जी आर आहे. शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डाटा म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेला पीक या कृषी विभागामार्फत तो वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली, ऍप्लिकेशन, प्रोग्राम इंटरफेस, API द्वारे ॲग्रीस्टॉक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त, जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेखन महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समाविष्ट करावी. म्हणजे जिथं आपण 7/12 उतारा काढतो, जे अभिलेखन आहे, जे भूमी अभिलेखन आहे, तिथे सुद्धा हा डाटा समाविष्ट करण्यात येणार आहे. ज्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी अवघ्या शेतकरी ओळख क्रमांक, शेतकरी ओळखपत्र साठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. 5वा पॉईंट आहे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याचा आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्ध जनजागृती करण्यात यावी. मित्रांनो, तुम्हाला आता प्रत्येक योजनेसाठी, शेतकरीसाठी प्रत्येक योजना जी योजनेचं पुढे चालून निघणार किंवा आतापर्यंत जी योजना आलेली आहे त्यात तुम्हाला फार्मर आयडी कार्ड कंपल्सरी राहणार आहे. म्हणून फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर तातडीने काढून घ्या. आपल्या चॅनलवरती अशा नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती मिळत राहते. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.